काल आपण स्टडी ऑफ रॅट ह्या चॅप्टर्सला आपण काल सुरुवात केली होती. आज आपण त्याचं जो रॅट आहे तर रॅटचं आपण आज सेक्स्युअल डायमॉर्फिझम बघणार आहोत. सेक्स्युअल डायमॉर्फिझममध्ये मेल आणि फिमेल रॅट यांच्यामध्ये त्यामध्ये काय डिफरन्स आहे, सेक्स्युअल डायमॉर्फिझम यामध्ये आज आपण बघणार आहोत. तर सेक्स्युअल डायमॉर्फिझममध्ये फर्स्ट पॉईंट मेल आणि फिमेल यांच्यामध्ये मेलमध्ये जर बघितलं आपण तर मेलमध्ये काय स्क्रोटल सॅक आर प्रेझेंट. मेलमध्ये त्या ठिकाणी काय स्क्रोटल सॅक त्यामध्ये काय असतं प्रेझेंट असतं. तसं फिमेलमध्ये आपल्याला स्क्रोटल सॅक त्यामध्ये बघायला भेटत नाही. फिमेलमध्ये काय स्क्रोटल सॅक त्या ठिकाणी काय ॲब्सेंट असते. यामध्ये आपल्याला स्क्रोटल सॅक दिसते. डायग्राममध्ये जर बघितलं तर डायग्राममध्ये आपल्याला त्या ठिकाणी फिमेलमध्ये स्क्रोटल सॅक त्यामध्ये दिसते. म्हणजे जिथे ॲनस प्रेझेंट आहे तर ॲनसच्या जस्ट बिलो त्या ठिकाणी आपल्याला काय दिसते स्क्रोटल सॅक दिसते. कोणामध्ये मेलमध्ये. मेलमध्ये जर बघितलं तर मेलमध्ये आपल्याला काय दिसते स्क्रोटल सॅक दिसते. फिमेलमध्ये स्क्रोटल सॅक त्या ठिकाणी काय ॲब्सेंट आहे. कॉमन युरोनोजेनायटल ओपनिंग इज प्रेझेंट ॲट द टिप ऑफ पेनिस. मेलमध्ये जर बघितलं तर मेलमध्ये काय आहे कॉमन युरोनोजेनायटल ओपनिंग त्या ठिकाणी काय प्रेझेंट आहे. कॉमन युरोनोजेनायटल ओपनिंग इज प्रेझेंट ॲट द टिप ऑफ पेनिस. ज्या ठिकाणी पेनिसचं टीप आहे त्या ठिकाणी काय प्रेझेंट आहे ॲट द टिप ऑफ पेनिस. तिथे काय प्रेझेंट असणार आहे युरोनोजेनायटल ओपनिंग प्रेझेंट आहे. कॉमन युरोनोजेनायटल ओपनिंग त्या ठिकाणी काय प्रेझेंट आहे. आणि फिमेलमध्ये जर बघितलं आपण तर फिमेलमध्ये काय युरिनरी अँड जेनायटल ओपनिंग इज प्रेझेंट आर सेपरेट. फिमेलमध्ये जे युरिनरी आणि जेनायटल ओपनिंग आहे तर हे दोन्ही त्या ठिकाणी काय सेपरेट आहे. त्याच्यामध्ये काय त्यांचं जे जसं मेलमध्ये कॉमन युरिन जेनायटल ओपनिंग आहे तसं फिमेलमध्ये नाही. फिमेलमध्ये काय आहे फिमेलमध्ये युरिनरी आणि जेनायटल ओपनिंग हे काय सेपरेट आहे. प्रेझेंट आहे बट ते कसं आहे सेपरेट आहे. डायग्राममध्ये आपल्याला दिसतं आहे. डायग्राममध्ये जर बघितलं आहे तुम्ही तर डायग्राममध्ये दिसतं आपल्याला या ठिकाणी. इथे जर बघितलं तर युरिनरी ओपनिंग आणि जेनायटल ओपनिंग दिसतं आहे आपल्याला. दोन्ही पण त्या ठिकाणी काय सेपरेट आहे. युरिनरी ओपनिंग आणि जेनायटल ओपनिंग त्या ठिकाणी काय सेपरेट आहे. त्यानंतर जर बघितलं आपण टिट्स ऑर मॅमी आर ॲब्सेंट ऑन द थोरॅसिक अँड ॲबडॉमिनल रिजन. मेलमध्ये जर बघितलं तर मेलमध्ये टिट्स किंवा मॅमी त्या ठिकाणी काय असतात ते ॲब्सेंट असतात. ते थोरॅसिक आणि ॲबडॉमिनल रिजनला त्यांच्यामध्ये जे टिट्स आणि मॅमी आहे तर ते त्यांच्यामध्ये काय ॲब्सेंट आहे. कोणामध्ये मेलमध्ये. बट इन केस ऑफ फिमेल तर फिमेलमध्ये आपल्याला ते बघायला भेटतं. फिमेलमध्ये काय प्रेझेंट आहे टिट्स आणि मॅमी त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. काही ज्या टिट्स आणि मॅमी आहे तर ह्या थोरॅसिक रिजनला बघायला भेटतात आणि काही त्या ठिकाणी ज्या ॲबडॉमिनल रिजन आहे त्या ॲबडॉमिनल रिजनला त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात. 6 पेअर ऑफ टिट्स ऑर मॅमी आर प्रेझेंट. 3 पेअर ऑन द थोरॅसिक रिजन अँड 3 पेअर्स ऑन द ॲबडॉमिनल रिजन. थोरॅसिक रिजनला त्या ठिकाणी काय 6 पेअर ऑफ टिट्स किंवा मॅमी त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात ते. आणि 3 पेअर ऑफ टिट्स आणि मॅमी कुठं प्रेझेंट आहे त्या ठिकाणी थोरॅसिक रिजनला प्रेझेंट आहे. या ठिकाणी बघा थोरॅसिक रिजनला किती 3 पेअर्समध्ये प्रेझेंट आहे आणि त्यानंतर ॲबडॉमिनल रिजनला त्या ठिकाणी किती 3 पेअर्समध्ये प्रेझेंट. म्हणजे टोटल 6 पेअर ऑफ टिट्स आणि मॅमी त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी काय प्रेझेंट आहे थोरॅसिक रिजन आणि ॲबडॉमिनल रिजनला. त्यानंतर जर बघितलं मेलमध्ये जर बघितलं तर ॲनस लाईज बिलो द स्क्रोटल सॅक्स ॲट द बेस ऑफ टेल. आणि फिमेलमध्ये जर बघितलं तर फिमेलमध्ये काय ॲनस लाईज ॲट द बेस ऑफ टेल. तर हे आपण काय बघितलं सेक्स्युअल डायमॉर्फिझम बघितलं. सेक्स्युअल डायमॉर्फिझम इन रॅट. त्यामध्ये मेल आणि फिमेल यांच्यामध्ये दोघांमध्ये सेक्स्युअली काय डिफरन्स आहे तर तो आपण त्यामध्ये बघितलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आपल्याला बघायचा आहे. नेक्स्ट पार्ट त्यामध्ये आपल्याला रॅटची डायजेस्टिव्ह सिस्टीम बघायची. इम्पॉर्टंट पार्ट आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ रॅट. डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ रॅटमध्ये जर बघितलं आपण तर रॅटची जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे तर ती ॲलिमेंटरी कॅनॉल आणि डायजेस्टिव्ह ग्लँड अशा 2 पार्टमध्ये त्या ठिकाणी डिव्हाइड झालेली. ॲलिमेंटरी कॅनॉलमध्ये जर बघितलं आपण
जशी ह्युमनची डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे तसंच यामध्ये काय रॅटची पण त्या ठिकाणी काय डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे. फक्त थोडंसं त्याच्यामध्ये काय व्हॅरिएशन येईल. व्हॅरिएशन कुठे येतं? इंटेस्टाईन आणि स्टमकमध्ये येतात. कारण ह्युमन स्टमक जर बघितलं आपण तर ह्युमन स्टमकमध्ये टोटल 3 पार्ट येतात. त्यामध्ये कार्डियक स्टमक असेल, फंडिक रिजन असेल, त्याच्यानंतर पायलोरिक रिजन असेल. बट इन केस ऑफ रॅटमध्ये जर बघितलं तर आपल्याला 2च रिजन बघायला भेटतात, कार्डियक आणि पायलोरिक. आणि इंटेस्टाईन जर बघितलं आपण रॅटचं तर रॅटच्या इंटेस्टाईनमध्ये जर बघितलं तर रॅटचं इंटेस्टाईन स्मॉल इंटेस्टाईन आणि लार्ज इंटेस्टाईनमध्ये त्या ठिकाणी डिवाईड झालेली. बट त्यांच्यामध्ये पार्ट जर बघितलं तर पार्ट कोणते? स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जर बघितलं तर स्मॉल इंटेस्टाईनमध्ये डिओडेनम आणि इलियममध्ये ते डिवाईड झालेलं आहे. तसं ह्युमनचं डिओडेनम, इलियम आणि जिझोनम 3 पार्टमध्ये डिवाईड असतं स्मॉल इंटेस्टाईन. लार्ज इंटेस्टाईन याच्यामध्ये काय? लार्ज इंटेस्टाईन सेमी, कोलोन आणि रेक्टम्स. तर यामध्ये जर बघितलं आपण तर ॲलिमेंटरी कॅनॉलमध्ये जर बघितलं आपण तर ॲलिमेंटरी कॅनॉल कशी डिवाईड झालेली, या ठिकाणी किती पार्टमध्ये डिवाईड झालेली. तर रॅटमध्ये जर बघितलं आपण तर रॅटमध्ये माउथ, बकल कॅव्हिटी, फॅरिंग्स, इसोफॅगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन आणि ॲनसमध्ये त्या ठिकाणी काय त्यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम त्यामध्ये डिवाईड झालेली. ही ॲलिमेंटरी कॅनॉल झालं. डायजेस्टिव्ह ग्लँड कोणकोणते आहे त्यांच्यामध्ये? डायजेस्टिव्ह ग्लँड जर बघितलं आपण तर डायजेस्टिव्ह ग्लँड सॅलावरी ग्लँड्स आणि त्यामध्ये लिव्हर असेल आणि पँक्रियाज असेल. तर ह्या काय त्याच्यामध्ये 3 डायजेस्टिव्ह ग्लँड्स आहे. तर ह्या डायजेस्टिव्ह ग्लँडचा त्यांच्यामध्ये काय रोल असतो? रोल कशासाठी आहे की ते जे फूड आहे तर ते फूड डायजेस्ट करण्यासाठी त्यांचा काय त्या ठिकाणी रोल आहे. फूडला त्या ठिकाणी काय करतात? ते डायजेस्ट करतात. ते डायजेशन म्हणजे काय? डायजेशन जर बघितलं आपण डायजेशनची डेफिनेशन काय होऊ शकते की त्यामध्ये डायजेशनचा अर्थ काय होतो? डायजेशन म्हणजे की त्यामध्ये काय केलं जातं की जे कॉम्प्लेक्स फूड मटेरियल आहे तर त्या कॉम्प्लेक्स फूड मटेरियलचं त्या ठिकाणी काय केलं जातं? ब्रेकडाऊन केलं जातं. त्याच्यावरती काय होते? एक एन्झायमॅटिक ॲक्शन होती आणि एन्झायमॅटिक ॲक्शन होऊन त्या फूडचं त्या ठिकाणी काय केलं जातं? ब्रेकडाऊन केलं जातं. कॉम्प्लेक्स फूड मटेरियल आर कन्वर्टेड इंटू सिम्पल वन. आणि ते जे सिम्पल वन आहे तर त्या सिम्पल वनचं नंतर त्या ठिकाणी काय होतं? डायजेशन, ॲसिम्युलेशन होतं, मेटाबॉलिझम होतं आणि नंतर ते जे फूड आहे त्या फूडचं त्या ठिकाणी काय त्या फूडपासून काय होते? एनर्जी प्रोड्यूस होती. तर यामध्ये जर बघितलं आपण तर डायजेस्टिव्ह सिस्टीम जर बघितली त्याची डायग्राम जर बघितली आपण डायजेस्टिव्ह सिस्टीमची त्या ठिकाणी जर डायग्राम जर बघितली तर ही काय त्या ठिकाणी डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ रॅटची त्या ठिकाणी काय ही डायग्राम आहे. तर यामध्ये ही जी डायग्राम आहे ते एकदम सिम्पल डायग्राम यामध्ये दिलेली डायजेस्टिव्ह सिस्टीमची. त्यामध्ये इन्सिसर दाखवलेले सुरुवातीला म्हणजे माउथ किंवा बकल कॅव्हिटीचा जो पार्ट आहे तो पार्ट त्यामध्ये दाखवलेला आहे. त्यानंतर इसोफॅगस त्यामध्ये दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर इसोफॅगस नंतर काय प्रेझेंट आहे? स्टमक. का इसोफॅगस हे कशाला कनेक्ट असतं? स्टमकला कनेक्ट असतं. तर यामध्ये माउथ आहे, फॅरिंग्स आहे, त्याच्यानंतर इसोफॅगस आहे. इसोफॅगस नंतर इसोफॅगस कनेक्ट कशाला झालेलं? स्टमकला त्या ठिकाणी काय होतं? कनेक्ट होतं. त्याच्यानंतर स्टमक नंतर इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन आणि त्याच्यानंतर शेवटला काय प्रेझेंट आहे? ॲनस प्रेझेंट आहे. आणि डायजेस्टिव्ह ग्लँड जर बघितला तर डायजेस्टिव्ह ग्लँड काय आउटसाईड द ॲलिमेंटरी कॅनॉल. ॲलिमेंटरी कॅनॉलच्या आउटसाईडला त्या ठिकाणी काय प्रेझेंट आहे? डायजेस्टिव्ह ग्लँड प्रेझेंट आहे. डायजेस्टिव्ह ग्लँड कोणकोणते आहे? सॅलावरी ग्लँड, त्याच्यानंतर लिव्हर असेल, पँक्रियाज असेल. तर ह्या त्या ठिकाणी काय त्यांच्या डायजेस्टिव्ह ग्लँड्स आहे. डायजेस्टिव्ह ग्लँड्स आर प्रेझेंट ॲट द आउटसाईड ऑफ द ॲलिमेंटरी कॅनॉल ऑर द लॅटरल साईड ऑफ द ॲलिमेंटरी कॅनॉल. तर यामध्ये ही आपण डायजेस्टिव्ह सिस्टीमची डायग्राम बघितली. डायजेस्टिव्ह सिस्टीमची या ठिकाणी आपण ही डायग्राम बघितली. त्यानंतर यामध्ये जर बघितलं आपण तर सुरुवातीला ॲलिमेंटरी कॅनॉल आपण यामध्ये डिस्कस करू. ॲलिमेंटरी कॅनॉल कन्सिस्ट ऑफ द फॉलोइंग पार्ट. फर्स्ट ऑफ ऑल द माउथ. माउथ जर बघितलं आपण यांच्यामध्ये तर माउथ ॲट द यामध्ये जर बघितलं आपण माउथ फर्स्ट ॲट द एंड ऑफ स्नाउट. माउथ इज द ट्रान्सवर्स स्लिट लाईक ओपनिंग. माउथ बाउंडेड बाय अप्पर अँड लोअर जॉ विथ अप्पर अँड लोअर लिप्स. माउथ ओपनिंग टू बकल कॅव्हिटी. आता यामध्ये जर बघितलं आपण तर माउथ
माउथचं ओपनिंग कुठं नव्हतं, जी बकल कॅव्हिटी आहे तर बकल कॅव्हिटीमधनं काय होतं, माउथचं त्या ठिकाणी ओपनिंग होतं. माउथमध्ये काय प्रेझेंट आहे, अप्पर जॉ आणि लोअर जॉ त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी काय प्रेझेंट आहे. त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, अप्पर जॉ आणि लोअर जॉ प्रेझेंट आहे विथ अप्पर लिप्स आणि लोअर लिप्स त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी काय प्रेझेंट आहे. बकल कॅव्हिटी जर बघितली आपण, बकल कॅव्हिटी और माउथ कॅव्हिटी, बकल कॅव्हिटीलाच काय म्हणतो आपण त्या ठिकाणी माउथ कॅव्हिटी. त्यामध्ये जर बघितलं आपण बकल कॅव्हिटीमध्ये जर बघितलं आपण तर स्पेसिस कॅव्हिटी बाउंडेड बाय द अप्पर इममुव्हेबल अँड लोअर मुव्हेबल जॉज. त्याच्यामध्ये काय अप्पर जॉ जर बघितला आपण त्यांचा तर अप्पर जॉ हा इममुव्हेबल आहे, म्हणजे अप्पर जॉ त्या ठिकाणी अप्पर जॉची मुवमेंट होते का, नाही होत. लोअर जॉ जर बघितला तर लोअर जॉ त्या ठिकाणी काय मुव्हेबल आहे, त्यांचा लोअर जॉ त्या ठिकाणी काय मुव्हेबल असतो, अप्पर जॉ इममुव्हेबल असतो. बट बोथ जॉज पजेसेस टीथ, बट दोन्ही पण जॉमध्ये त्या ठिकाणी काय प्रेझेंट आहे, टीथ प्रेझेंट आहे. अप्पर जॉमध्ये पण प्रेझेंट आहे, लोअर जॉमध्ये पण प्रेझेंट आहे. अप्पर जॉ इममुव्हेबल आहे, लोअर जॉ त्या ठिकाणी काय मुव्हेबल, लोअर जॉ त्या ठिकाणी काय मुव्हेबल आहे आणि अप्पर जॉ कसं आहे इममुव्हेबल आहे, म्हणजे अप्पर जॉची त्या ठिकाणी मुवमेंट होते का, नाही. अँटेरियर पार्ट ऑफ द कॅव्हिटी lying between the teeth and lips are called vestibule, while posterior cavity is called the median oral cavity. Anterior part जर बघितलं आपण, anterior part of the cavity lying between the teeth, anterior part मध्ये त्या ठिकाणी काय प्रेझेंट आहे, टीथ प्रेझेंट आहे अँड लिप्स आर कॉल्ड वेस्टिब्युल. त्याच्यामध्ये अँटेरियर पार्टमध्ये काय प्रेझेंट आहे, टीथ आणि लिप्स प्रेझेंट आहे, म्हणून त्याला काय म्हणलं, वेस्टिब्युल म्हणलं. व्हाईल पोस्टेरियर कॅव्हिटी इज कॉल्ड द मिडियन ओरल कॅव्हिटी. जी पोस्टेरियर कॅव्हिटी आहे, पोस्टेरियर जो पार्ट आहे तर त्याला त्या ठिकाणी काय म्हणतो आपण, मिडियन ओरल कॅव्हिटी त्या ठिकाणी म्हणतो आपण. द रूप ऑफ द माउथ कॅव्हिटी इज अ पॅलेट विच इज लाईन बाय अ म्युकस मेम्ब्रेन. माउथ कॅव्हिटीमध्ये त्या ठिकाणी काय प्रेझेंट आहे, म्युकस मेम्ब्रेन त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. द म्युकस मेम्ब्रेन पजेसेस न्यूमरस पॅराटाईन ग्लँड विच सिक्रेट द म्युकस. ते जे म्युकस मेम्ब्रेन आहे तर म्युकस मेम्ब्रेनमधनं त्या ठिकाणी काय होते, म्युकस सिक्रेट केला जातो. काही पॅलाटाईन ग्लँड असतं, ते पॅलाटाईन ग्लँडमधनं त्या ठिकाणी काय होतं, म्युकसचं त्यामध्ये काय होतं, सिक्रेशन केलं जातं. हे कोणामध्ये हे कशामध्ये बघितलं आपण, बकल कॅव्हिटी म्हणजे माउथ कॅव्हिटी. रॅटची त्या ठिकाणी काय जी माउथ कॅव्हिटी आहे तर माउथ कॅव्हिटीमध्ये त्या ठिकाणी काय प्रेझेंट आहे, म्युकस मेम्ब्रेन प्रेझेंट आहे आणि म्युकस मेम्ब्रेनमधनं त्या ठिकाणी काय होतं, काही पॅराटाईन ग्लँड आहे की त्यामधनं काय होतं, म्युकसचं सिक्रेशन केलं जातं, जेणेकरून त्यांचं जे माउथ आहे तर ते माउथ त्या ठिकाणी काय होतं, वेट राहतं. माउथ त्या ठिकाणी काय राहतं, एकदम ओलसर राहतं की ते जे येणारं जे फूड आहे तर ते फूड त्यामध्ये काय होतं, ते जे फूड आहे तर ते फूड त्या ठिकाणी काय केलं जातं, मिक्स होतं. ते जे फूड आहे तर ते फूड काय होतं, त्याच्यामध्ये काय केलं जातं, मिक्स केलं जातं. जसं सलायवरी ग्लँड त्या ठिकाणी सलायवा सिक्रेट करते आणि तो जो सलायवा आहे तो सलायवा काय केला जातो, फूडमध्ये त्या ठिकाणी मिक्स केला जातो, म्हणजे फूडला तो काय करतो, वेट करण्याचं काम करतो. त्यानंतर जर बघितलं आपण टंग, यामध्ये जर बघितलं आपण बकल कॅव्हिटीमध्ये जर बघितलं, बकल कॅव्हिटी किंवा माउथ कॅव्हिटीमध्ये जर बघितलं तर माउथ कॅव्हिटीमध्ये काय येतं, टंग येते, त्यानंतर टीथ येतात, त्यानंतर सलावरी ग्लँड येते. म्हणजे त्याचे माउथ कॅव्हिटीचे हे काय, त्यामध्ये 3 पार्ट आहे. कोणते, टंग, टीथ आणि सलावरी ग्लँड. टंगमध्ये जर बघितलं आपण, त्यांची टंग त्या ठिकाणी कशी असते, फ्लोअर ऑफ बकल कॅव्हिटी इज ऑक्युपाईड बाय द टंग इज अ फ्लॅट फ्लेशी मस्क्युलर ऑर्गन. The tongue is free at the anterior end while posterior end is fixed. टंग जर बघितलं आपण त्यांची तर टंग त्या ठिकाणी कशी आहे, फ्लेशी आहे, मस्क्युलर टंग आहे, फ्लॅट फ्लेशी मस्क्युलर ऑर्गन त्या ठिकाणी प्रेझेंट आहे, विच इज ऑल्सो कॉल्ड एज अ टंग. टंग इज फ्री ॲट द अँटेरियर इंड. अँटेरियर इंडला त्या ठिकाणी काय, त्यांची टंग त्या ठिकाणी फ्री असते आणि पोस्टेरियर इंडला ती काय झालेली असते, फिक्स झालेली असते. त्यानंतर जर बघितलं टंगचं फंक्शन काय त्या ठिकाणी, टंगचं फंक्शन जर त्या ठिकाणी जर बघितलं आपण त्यांच्या तर टंगचं फंक्शन काय, द प्लेसिंग फूड बिलो द टीथ, क्लिनिंग ऑफ टीथ अँड टेस्टिंग फ्लूड. आता यामध्ये जर बघितलं तर ते काय करतं,
टीथला क्लिनिंग करण्याचं काम करतं आणि पुढचं त्या ठिकाणी काय करते, टेस्टिंग घेण्याचं काम करतात. म्हणजे त्यांच्यामध्ये काही पर्टिक्युलर टाईप ऑफ टेस्ट बर्ड त्यांच्यामध्ये प्रेझेंट असेल की ते टेस्ट बर्ड त्या ठिकाणी काय करतात, ते पुढचं त्या ठिकाणी काय करतात, ते टेस्टिंग घेण्याचं काम करतात. ते काही पॅपिलरी त्यांच्यामध्ये प्रेझेंट असेल की ते पॅपिला त्यामध्ये काय करतात, ते टेस्ट बर्ड प्रेझेंट असल्यामुळे ते काय करतात, ते पुढची टेस्ट घेण्याचं त्या ठिकाणी काय करतात, ते काम करतात. ते त्यानंतर टीथ जर बघितले आपण, त्यांचे टीथ जर बघितले आपण, रॅटचे टीथ जर बघितले तर रॅटचे टीथ त्या ठिकाणी कसे असतात, ते त्यांचे टीथ जर बघितले तर टीथ त्यांचे हेटेरोडॉन्ट टाईपचे त्यांच्यामध्ये काय असतात, ते टीथ प्रेझेंट असतात. अजून आपण काय बघतोय, फक्त बकल कॅव्हिटीलाच डिस्कस करतोय आपण, बकल कॅव्हिटीमध्ये चालू आहे हे सगळं. टीथ जर बघितले आपण त्यांचे, तर टीथ त्या ठिकाणी कसे असतात, त्यांचे हेटेरोडॉन्ट टाईपचे त्यांच्यामध्ये काय असतात, ते टीथ प्रेझेंट असतात. ते हेटेरोडॉन्ट दॅट मीन्स म्हणजे काय, तर त्यांचे जे टीथ आहे, तर टीथचा जो शेप आणि साईज आहे तर ती त्यामध्ये काय असते, व्हॅरी असते. म्हणजे त्यांचे सगळे जे टीथ आहे, ऑल टीथ, तर हे सगळे टीथ सारखे आहे का, नाही. सगळ्या टीथमध्ये त्या ठिकाणी काय व्हॅरिएशन आहे. काही टीथ लहान आहे, काही टीथ त्या ठिकाणी मोठे असतात. ते इन्सिसर असेल, कॅनाईन असेल, तर हे जे टीथ आहे तर हे टीथ त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी काय, त्यांचा शेप आणि साईज यांच्यामध्ये त्या ठिकाणी काय व्हॅरिएशन आहे. त्यामध्ये ते काय दिसायला कसे असतात, ते थोडेसे व्हॅरी दिसतात, ते थोडेसे डिफरंट दिसतात. ते म्हणून त्यांना त्या ठिकाणी काय म्हणलं आपण, हेटेरोडॉन्ट टाईप ऑफ टीथ त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी काय असतं, ते प्रेझेंट असतात. ते आणि त्यांचे जे टीथ आहे तर ते काय झालेले असतात, ते एका सॉकेटमध्ये त्या ठिकाणी काय झालेले असतात, ते फिक्स झाले असतात. ते जॉ बोनमध्ये त्या ठिकाणी काय झाले असतात, ते फिक्स झालेले असतात. द टीथ आर ऑल्सो मोनोफायोडॉन्ट. मोनोफायोडॉन्ट दॅट मीन्स म्हणजे काय, तर त्यांची जी टीथ आहे तर हे टीथ त्या ठिकाणी काय होतात, ते एकदाच त्या ठिकाणी काय होतात, ते एकदाच त्या ठिकाणी येतात. ते देर आर नो मिल्क टीथ, त्यांच्यामध्ये मिल्क टीथ नसतात. ते ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून त्यांनी काय म्हणलं, त्या ठिकाणी मोनोफायोडॉन्ट म्हटलं या ठिकाणी. जसं आपल्यामध्ये जर बघितलं तर आपल्यामध्ये काय त्या ठिकाणी पॉलिफायोडॉन्ट, त्यामध्ये जर बघितलं तर आपले टीथ मिल्क टीथ या ठिकाणी काय होतात, ते पडतात. जे मिल्क टीथ असतात ते, तर ते आपले काय होतं, ते पडतात. ते आणि मिल्क टीथ पडल्याच्या नंतर परत आपल्याला काय होतं, ते नवीन टीथ येतात. ते म्हणजे ते काय झाले, सेकंडरी टीथ झाली. प्रायमरी टीथमध्ये कोण येतात, ते मिल्क टीथ येतात, ते पडतात. ते त्याच्यानंतर परत सेकंडरी टीथ येतात. ते तसं यांच्यामध्ये नाही आहे, रॅटमध्ये तसं नाही. रॅटमध्ये काय म्हणलं त्यांनी, ते काय असतं, ते मोनोफायोडॉन्ट आहे. फक्त एकदाच त्यांच्यामध्ये काय होतं, टीथ येतात. ते त्यांच्यामध्ये जे मिल्क टीथ आहे तर मिल्क टीथ त्यांच्यामध्ये काय असतं, ते ॲब्सेंट असतं. ते इट इज इंटरेस्टिंग टू नोट इन केस ऑफ रॅट दॅट इन्सिसर टीथ शोज कंटिन्युअस ग्रोथ थ्रूआउट द लाईफ, हेन्स द लेंथ इज रिड्यूस बाय रॅट बाय ग्नॅवी. जे इन्सिसर टीथ आहे तर ते काय होतं, कंटिन्युअस त्याची त्या ठिकाणी काय होते, ग्रोथ होते थ्रूआउट द लाईफ. म्हणून त्यांचे जे मधले टीथ आहे, आपण जर बघितलं रॅटचे मधले टीथ जर बघितले तर ते खूप लार्ज असतात, ते लॉंग दिसतात ते आपल्याला. त्यानंतर सलायवरी ग्लँड जर बघितले आपण, माउथमध्ये काय प्रेझेंट असते, सलायवरी ग्लँड प्रेझेंट असते. इन केस ऑफ रॅटमध्ये जर बघितलं तर रॅटमध्ये काय 4 पेअर ऑफ सलायवरी ग्लँड त्यांच्यामध्ये प्रेझेंट असते. सलायवरी ग्लँड त्या ठिकाणी काय करते, सलायवा सिक्रीट करण्याचं काम करते. आणि तो जो सलायवा आहे तो सलायवा काय होतो, त्या फूडमध्ये काय होतो, मिक्स होतो. आणि फूडमध्ये मिक्स झाल्याच्यानंतर फूडला त्या ठिकाणी काय करतो, तो पार्शियली त्या ठिकाणी ब्रेकडाऊन करतो. म्हणजे हे जे डायजेशन आहे ते हे कुठे होतं, माउथमध्ये होतं. माउथमध्ये त्या ठिकाणी काय होतं, जे सलायवरी ग्लँड आहे ते सलायवरी ग्लँड त्या ठिकाणी सलायवा सिक्रीट करतो. आणि तो जो सलायवा आहे तो सलायवा त्या ठिकाणी फूडमध्ये काय होतो, मिक्स होतो. त्यामुळे फूडचं तिथे काय होतं, थोड्याफार प्रमाणामध्ये तिथे काय होतं, डायजेशन होतं. त्याला सलायवरी डायजेशन और बक्कल डायजेशन आपण त्या ठिकाणी म्हणतो. एक गोष्ट लक्षात घ्या की ह्युमनमध्ये जर बघितलं आपण तर ह्युमनमध्ये काय होतं की जे डायजेशन आहे तर डायजेशन स्टमकमध्ये किंवा माउथमध्ये कधीच कंप्लीट डायजेशन होत नाही. जे डायजेशन आहे तर कंप्लीट डायजेशन हे कुठे होतं, इंटेस्टाईनमध्ये होतं. कंप्लीट डायजेशन कुठे होतं, इंटेस्टाईनमध्ये त्या ठिकाणी काय होतं, कंप्लीट डायजेशन होतं. कारण इंटेस्टाईनमध्ये काय होतं, ते सगळे एन्झाईम मिळून त्या ठिकाणी काय होतात, ते ॲक्ट होतात. ते का जे डायजेशनसाठी रिस्पॉन्सिबल असतात. ते इंटेस्टाईनमध्ये त्या ठिकाणी जो डिओडेनमचा जो पार्ट आहे स्मॉल इंटेस्टाईनचा, तर त्यामध्ये काय होतं की पँक्रियाज आणि लिव्हर
यांच्यामध्ये असणारे जे एन्झाईम्स आहे ते एन्झाईम्स काय होतात, ते सगळे एन्झाईम त्या ठिकाणी येऊन काय होतात, ते कलेक्ट होतात.